ओके, ठीक आहे. बघा, हे महत्वाचे PYQ आपण पेपर 1 आणि पेपर 2 साठी डिस्कस करूया. चला, पहिला प्रश्न पहा. प्रश्न तर व्यवस्थित समजून घ्या, बरोबर. व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित तुम्हाला समजला प्रश्न की प्रश्नाचं उत्तर पहा तुम्हाला अचूक येणार आहे. ठीक आहे. हे 15 प्रश्न आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेऊया विथ एक्सप्लेनेशन. ठीक है, बघा, पहिला प्रश्न काय है? संगीता अपनी कक्षा में उन स्थितियों पर आधारित वास्तविक गतिविधियां करती है. म्हणजे संगीता काय करते, आपल्या वर्गामध्ये अशा प्रकारची एक सिच्युएशन आहे, त्याच्यावरती आधारित जी काही वास्तविक परिस्थिती असतील किंवा वास्तविक गतिविधी असतील ती या ठिकाणी करून घेते, जो विद्यार्थियों के जीवन अनुभवांशी संबंधित है. म्हणजे विद्यार्थ्यांचे जे काही दैनंदिन जीवन आहे, जे अनुभव असतील त्याच्याशी पण निगडीत असं संबंधित असतात. व किस शिक्षण विधी का अनुसरण कर रही है. मग ती कोणत्या कुठं इकडं वाजवतोय, आमच्याकडून आवाज येतोय का तुम्हाला का सर तुमच्या तिकडं? ठीक आहे, बघा, अन्य भाषिक विधी, व्याकरण अनुवाद विधी, संप्रेषणात्मक भाषा शिक्षण की संरचनात्मक मौखिक उपगम. आता इथे काय म्हणते बघा, जी तुमची रिअल सिच्युएशन असते, बरोबर, तुम्ही जे काय अनुभव घेता त्याच्यावरती आधारित अशा प्रकारचे एखाद्या ऍक्टिव्हिटी पा केली जातात, म्हणजे दैनंदिन जीवनाशी पण निगडीत जे असतात, तर त्याच्यामध्ये आपण संप्रेषणात्मक भाषा शिक्षणाच्या माध्यमातून करून घेत असतो. म्हणजे समजा विद्यार्थ्यांनी समजा एक भाजी विक्रेता आहे, भाजी विकणारा आहे आणि भाज्या घेणारे असतील, तर ही काय एखादी रिअल कंडिशन आहे, वास्तविक घटना आहे, वास्तविक प्रसंग आहे आणि त्याच्यावरती आधारित ती ऍक्टिव्हिटी घेतली जाईल. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन अनुभव असतात तर त्याच्याशी ती निगडीत केली जाते, ज्याला या ठिकाणी संप्रेषण भाषा शिक्षण असं बोललं जातं. लक्षात आलं? संप्रेषण भाषा शिक्षण ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी याचं करेक्ट उत्तर येईल. व्याकरण अनुवाद विधीमध्ये काय होतं ट्रान्सलेशन करतो आपण, मातृभाषेत याच्यामध्ये वापर जास्त होतो, याच्यामध्ये काय होतं आपण ट्रान्सलेशन करतो, बरोबर. काय होतं ट्रान्सलेशन याच्यामध्ये आपण करत असतो. नंतर या ठिकाणी नियम पाठ करणं पण याच्यामध्ये असतं, बरोबर. मातृभाषेचा वापर आपण याच्यामध्ये करत असतो. तर कशामध्ये व्याकरण अनुवाद पद्धतीमध्ये. संरचनात्मक मौखिक उपगमामध्ये आपण स्ट्रक्चर बेस्ड या ठिकाणी जे काय समजा सांगितलेलं असेल तर ते आपण इथं बोलायचा प्रयत्न करतो, हे मौखिक उपगम. तर रिअल कंडिशन असेल तर तुमचे संप्रेषण भाषा शिक्षण. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2. बर, ठीक आहे. आज खूप चांगले जण आहेत, सगळेजण थोडेसे जॉईन होत चला रोज. प्रत्यक्ष विधि के संबंध में कौन सा कथन सही है? प्रत्यक्ष विधी म्हणजे डायरेक्ट मेथड, बरोबर. कोणती डायरेक्ट मेथड. तर याच्या संदर्भातल्या या ठिकाणी कोणतं विधान करेक्ट आहे? पहिलं विधान म्हटलंय की प्रत्यक्ष विधि का उद्देश्य विद्यार्थियों को दैनिक स्थिति में भाषा प्रयोग में मदद करना. म्हणजे प्रत्यक्ष विधीचा उपयोग काय होतो, जी दैनिक स्थिती आहे, जी दैनिक सिच्युएशन असेल तर त्याच्यामध्ये भाषेचा वापर करण्यामध्ये मदत करणं. प्रत्यक्ष विधि का उद्देश्य विद्यार्थियों को केवळ कक्षा में भाषा प्रयोग के लिए मदद करणं, फक्त वर्गामध्ये भाषेचा वापर करण्यासाठी मदत करणं. तिसरं म्हटलंय प्रत्यक्ष विधि का उद्देश्य विद्यार्थियों को दैनिक स्थितियों में भाषा प्रयोग में मदद करणं, म्हणजे काय दैनिक या ठिकाणी आपले दैनंदिन व्यवहार आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी भाषा वापरता आली पाहिजे. प्रत्यक्ष विधि का उद्देश्य विद्यार्थियों को पाठ्य सामग्री का अनुवाद करके ट्रान्सलेशन करून भाषा व्याकरण व शब्द भंडार के प्रयोग में मदद करणं आहे. कोणता येईल याच्यामधला? डायरेक्ट मेथडचा या ठिकाणी बघा, जी डायरेक्ट मेथड असते ना तर त्याचा उद्देशच हा असतो की विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये, बरोबर ना, जसं समजा आपण मराठी भाषेचा वापर करतोय, आपल्याला दैनंदिन बोलण्यासाठी आपण म्हणजे नेहमी संभाषणाची भाषा व्हावी यासाठी आपण मराठीचा वापर करतो. तसंच या ठिकाणी डायरेक्ट मेथडच्या माध्यमातून आपण इंग्रजीचा वापर किंवा कोणती जी सेकंड लँग्वेज असेल, सेकंड लँग्वेज ही दैनंदिन आपल्याला भाषा बोलता यावी यासाठी आपण या ठिकाणी याचा वापर करत असतो. तर तिला आपण डायरेक्ट मेथड म्हणलं. काय डायरेक्ट मेथड. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रत्यक्ष विधीचा उद्देश आपण दैनंदिन स्थितीमध्ये भाषेचा वापर व्हावा यासाठी मदत करणे हे आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, प्रत्यक्ष विधि का उद्देश विद्यार्थियों को दैनिक स्थितियों में भाषा प्रयोग में मदद करना है. हे दोन्ही पण ऑप्शन करेक्ट आहेत का? प्रत्यक्ष विधीचा उद्देश विद्यार्थियों को दैनिक, दोन्ही पण ऑप्शन मला असं वाटतंय. प्रत्यक्ष विधि का उद्देश्य विद्यार्थियों को दैनिक स्थितियों में भाषा प्रयोग में मदद करना. प्रत्यक्ष विधि का उद्देश्य दैनिक स्थितियों में भाषा प्रयोग में मदद करना. हे दोन्ही ऑप्शन इथं करेक्ट आहेत. एक पण ऑप्शन करेक्ट आहे आणि दुसरा पण ऑप्शन करेक्ट इथं येईल.
पण इथं नाही आहे बरं का, या ठिकाणी जो पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये नाही है असं यायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर मध्य करना नहीं है, इथं नाही है बरं का, हा एक शब्द पर राहिलाय, नहीं है असा आहे शब्द की प्रत्यक्ष विधि का उद्देश्य विद्यार्थियों को दैनिक स्थिति में भाषा प्रयोग मध्य करना नहीं है, हे वाक्य. आणि तर मग ऑप्शन क्रमांक आपलं 3 हे वाक्य करेक्ट आहे. ठीक आहे, तिसरं वाक्य ह्याच्यामध्ये नाही है असं या ठिकाणी आहे. चला पुढचं बघा. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलंय, प्रत्यक्ष विधि का उद्देश्य विद्यार्थियों को पाठ्य सामग्री का अनुवाद, तर हे ग्रामर ट्रान्सलेशन मेथडचं. ठीक आहे, ग्रामर ट्रान्सलेशन मेथडचा उद्देश आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 3. बबीता अपने विद्यार्थियों से आरंभिक ध्वनि उत्पत्ति और तुकबंदी को पृथक करवा रही है. इस तरह से वह उनके किस पक्ष को मजबूत कर रही है. ठीक है, बबीता अपने विद्यार्थियों से आरंभिक ध्वनि उत्पत्ति आणि तुकबंदी को पृथक करवा रही, म्हणजे पण वेगवेगळं करते. तर या ठिकाणी इस तरह से वो उनके किस पक्ष को मजबूत कर रही है. ध्वनि विज्ञान जागरूकता, आकृति विज्ञान जागरूकता, चित्र विज्ञान जागरूकता की व्याकरण के प्रति जागरूकता. काय करते त्याच्यामध्ये बघा, या ठिकाणी जो आरंभिक ध्वनी आहे म्हणजे या ठिकाणी सुरुवातीचे जे समजा स्वर असतील किंवा आपण तुकबंदी म्हणजे काय म्हणतो, राईम्स म्हणतो. तुकबंदीला काय म्हणायचं, राईम्स म्हणायचं. ठीक आहे, काय म्हणत पा, राईम्स म्हणायचं. याला तर आपण कविता सुद्धा म्हणू शकतो, बरोबर ना. तर याच्या माध्यमातून काय होतं, ती वेगवेगळं करते. तर इस तरह से वो उनके किस पक्ष को मजबूत कर रही है. ध्वनी विज्ञान जागरूकता म्हणजे या ठिकाणी पा फोनिक्स म्हणजे काय, उच्चार. त्यानंतर आकृती विज्ञान, चित्र विज्ञान आणि व्याकरण. तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय पा, ध्वनी विज्ञान जागरूकता. लक्षात आलं, म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रोनाउन्सिएशन महत्वाचं आहे. याच्या माध्यमातून आपण उच्चारण शिकवत असतो, फोनिक्स शिकवत असतो, बरोबर. त्याच्याबद्दलची जागरूकता या ठिकाणी निर्माण केली जाते. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न पुढचा आहे बघा, किस सारांश पठन के रूप में भी जाना जाता है. किसे सारांश वाचन, की काय म्हणा त्याला, सारांश वाचन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सारांश वाचन ओळखलं जातं. सरसरी तौर पर पठन. सरसरी तौर पर पठन म्हणजे आपण काय म्हणतो, स्कॅनिंग म्हणतो. काय म्हणतो स्कॅनिंग म्हणतो. आणि इथं काय पाहिजे, स्किमिंग आहे. ठीक आहे, काय म्हणतो याला आपण, स्किमिंग म्हणतो. सांगा, सारांश पठन काय म्हणायचं त्याला, सरसरी तौर पर पठन, बारीकी से पठन, डिकोड करना की कूटबद्ध करना. सॉरी, हे स्किमिंग येईल. हे स्किमिंग आणि स्कॅनिंग. हे स्किमिंग म्हणजे पटकन वाचन करतो आपण ना, पटपट. हे स्किमिंग आणि हे स्कॅनिंग येतं. उलट लिहिलं होतं, स्किमिंग आणि स्कॅनिंग. बारीकीचे पठन म्हणजे स्कॅनिंग करतो निहाळणे, आणि हे स्किमिंग म्हणजे आपण जलद वाचन करतो. तर या ठिकाणी सारांश पठनामध्ये सरसरी तौर पर पठन येतं, स्किमिंग येतं. काय येतं, स्किमिंग. सरसरी तौर पर पठन म्हणजे स्किमिंग, म्हणजे ज्याच्या माध्यमातून आपण काय करतो, एक सारांश काढत असतो. ठीक आहे, आणि बारीकीचे पठन म्हणजे एखादी स्पेसिफिक माहिती आपल्याला मिळवायची असेल. स्पेसिफिक माहिती म्हणजे थोडक्यात एखादा पार्टच असेल, त्याच म्हणजे थोडक्यात एखादा मोठा धडा आहे आणि त्याच्यामध्ये विशिष्ट माहिती आपल्याला मिळवायची असेल, तर आपल्याला हे स्कॅनिंग करावं लागतं. म्हणजे बारीकीचे पठन म्हणजे थोडक्यात एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखादा मोठा वर्तमानपत्र आहे, त्याच्यामध्ये एखादी बातमी शोधायची असेल तर आपण स्कॅनिंग करतो. काय करतो, स्कॅनिंग करतो. म्हणजे विशिष्ट माहितीसाठी आपण स्कॅनिंग करतो. बारीकीचे पठन असतं, निहाळणे असतं, आणि या ठिकाणी हे आपण जलद वाचन करतो, सरसरी तौर पर पठन. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे बघा, निम्नलिखित में से किसके अंतर्गत पाठ्य सामग्री को जल्दी किसी विशिष्ट सूचना के लिए पढ़ा जाता है. काय, विशिष्ट माहिती काढायची असेल, जल्दी पटपट या ठिकाणी आपल्याला विशिष्ट माहिती शोधायची असेल, त्यासाठी वाचलं जातं.
स्किमिंग आणि स्कॅनिंग, बरोबर ना. हे काय येईल पा स्किमिंग येईल आणि हे काय येईल पा स्कॅनिंग येईल. स्कॅनिंग बघा, आपण मगाशी तुम्हाला सांगितलं की एखादी माहिती आपल्याला काय करायची असते, विशिष्ट माहितीसाठी म्हणजे विशिष्टच तुम्हाला माहिती त्याच्यातून मिळवायची आहे, ते पटपट वाचता परंतु फक्त स्पेसिफिक इन्फॉर्मेशन मिळवायची, तर त्यासाठी आपण बारीकीचे पठण करतो, बरोबर ना. ऑप्शन क्रमांक 2 बारीकीचे पठण येतो विशिष्ट माहितीसाठी. लक्षात आलं. तुम्हाला त्याचा संपूर्ण सार मिळवायचा असेल, त्यातून तुम्हाला थोडीशी अर्थ मिळवायचा असेल संपूर्ण, तर त्यासाठी तुम्ही स्किमिंग करता आणि स्कॅनिंग हे तुमचं विशिष्ट माहितीसाठी करता म्हणजे बारीकीचे पठण. लक्षात आलं. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं, याच्या आधीच्या प्रश्नामध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं तुमचं कोणत्या प्रकारचं वाचन असतं, हे स्कॅनिंग असतं, बारीकीचे पठण असतं. लक्षात आलं. प्रश्न क्रमांक 6 आहे पहा. बघा, याच्यामध्ये कन्फ्युजन होतं, मराठीमध्ये सुद्धा होतं आणि ह्याच्यामध्ये पण होतं हिंदीमध्ये, पण लक्षात ठेवा इथं हे लक्षात ठेवायचं की सरसरी म्हटलं ना, सरसरी म्हणजे पटपट पटपट जे वाचन तुम्ही करता, म्हणजे तुम्ही थोडक्यात ते काय करता एकदम चालता. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काय करता, थोडक्यात त्याचा सगळा जो काय अर्थ आहे, वरवरचा जो काय अर्थ आहे किंवा मध्यवर्ती कल्पना तुम्ही समजून घेता, किंवा समजा एखादं उतारा असेल, त्या उताराची मध्यवर्ती कल्पना काय आहे, काही उतारा समजा थोडक्यात कशावरती आधारित आहे, हे आपण एक सर्रास फक्त वरवरचं वाचतो, त्याच्यावरून आपण जो अर्थ काढतो तो तुमचा स्किमिंग असतो. लक्षात आलं. आणि बारीकीचे पठण म्हणजे स्कॅनिंग करता. याच्यामध्ये तुम्ही काय करता की समजा आपल्याला तो उतारा आहे आणि उतार्यामधली फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर शोधायचे, त्यासाठी तुम्हाला ती स्पेसिफिक माहिती तुम्ही शोधता. म्हणजे थोडक्यात आपण एक आपल्या पद्धतीने जर म्हटलं की एखादा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर नेमकं कोणतं आहे, तर ते तुम्ही फक्त त्या माहितीवरच शोधता. म्हणजे ती एखादा शब्द घेणार आणि त्याच्यावरनं शोधणार किंवा हिथं ते वाक्य आहे का, तर हे जे तुम्ही शोधणार तर ते तुम्ही बारीकीचे पठण म्हणजे ते स्कॅनिंग मध्ये येतं. लक्षात आलं. विशिष्ट माहितीसाठी. गीता अपने विद्यार्थियों की परीक्षा की योजना बना रही है. आता या ठिकाणी परीक्षा घ्यायची योजना बनवती व उन्हें एक वाक्य देती, उसमें एक शब्द विशेष को रेखांकित कर देती है. एक शब्द विशेष आहे त्याला काय करते, ते अंडरलाइन करती. बहुविकल्पीय प्रश्न के माध्यम से वो रेखांकित शब्द के समीपस्थ अर्थ वाले विकल्प को चुनने के लिए करती. म्हणजे काय करती, एमसीक्यू प्रश्न आहे, बरोबर ना. प्रश्न कसे आहेत, एमसीक्यू आहेत. आता त्याच्या आधारे काय करते, जे काय रेखांकित शब्द आहे, ठीक आहे, रेखांकित शब्द आहे, तर त्याच्या समीपस्थ अर्थ म्हणजे त्याचा जो काय जवळचा अर्थ आहे तो तुम्हाला त्या ऑप्शन मधून शोधायचा आहे, बरोबर ना. आपला असा प्रश्न येतो, समजा हा क्वेश्चन आहे, पुढे या ठिकाणी असेल ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन क्रमांक 4 आणि इथं जो काही शब्द आहे त्याच्या जवळचा जो अर्थ असणारा शब्द आहे किंवा समानार्थी शब्दाचा अर्थ आहे तो या ठिकाणी आपल्याला शोधायचा. मग गीता भाषा के किस उपकौशल्य को परीक्षा ले रही है, मग भाषेचं कोणतं उपकौशल्य याच्या माध्यमातून तपासलं जातंय. हा कन्फ्युजन होतं. वाक्यांचे प्रकार आपण तरी पण घेतलेत, एकदा वाक्यांच्या प्रकारचे पहा. हे बघा, लेक्चर बघून घ्या. वाक्यांच्या प्रकारावरती पूर्ण आपण एक लेक्चर घेतला, तो एकदा बघून घ्या. श्रवण, पठण, शब्द भंडार की व्याकरण. काय याच्यामध्ये, व्हेरी गुड, शब्द भंडार, बरोबर ना. शब्द संपदा पटली जाते, कारण रेखांकित जो काही शब्द असेल तर याच्या अर्थावाला जर शब्द आपल्याला शोधायचा असेल तर साहजिकच आहे ना, शब्द संपत्तीच आपण तिथं काय करतो, तपासतोय, त्यांची शब्द संपत्तीच आपण तपासतोय. बाकी श्रवण असेल, वाचन असेल किंवा व्याकरण असेल याचा काही याच्या संबंध नाही, तर शब्द संपत्ती तपासण्याचं काम आहे याच्यामधून. प्रश्न पुढचा. प्रेरणा अपने विद्यार्थियों की शब्द संपदा को परीक्षा लेना चाहते. शब्द संपादक की परीक्षा लेना चाहते. शब्द संपदा. तर उसे क्या नहीं करना चाहिए, तिला काय नाही करायचं. प्रेरणा अपने विद्यार्थियों की शब्द संपदा की परीक्षा, ठीक आहे. हा, शब्द संपादक को परीक्षा लेना चाहती, त्या शब्द संपत्तीची परीक्षा लिहायची आहे, चाचणी करायची. तर मग आता इथं काय नाही केलं पाहिजे तिने, बिना किसी संदर्भ के शब्दों को के अर्थ पूछना, म्हणजे कुठलाही संदर्भ नसताना त्या शब्दांचे अर्थ विचारायचे. वाक्य में किसी शब्द को रेखांकित कर उसका समानार्थी शब्द पूछना, रेखांकित करायचा आणि समानार्थी शब्द विचारा. म्हणजे हे बघा, आपण हे मागच्याच प्रश्नावरती आधारित आहे, म्हणजे मागचा जो प्रश्न होता त्याच्यावरतीच आधारित आहे, म्हणजे हे आपण केलं पाहिजे. नंतर वाक्य में किसी शब्द को रेखांकित कर उसका विलोमार्थ पूछना, बरोबर आहे. समानार्थी शब्दाचा विलोमार्थी शब्द पूछतो, म्हणजे विलोमार्थी शब्द आपण विचारला की त्याची शब्द संपत्ती आपल्याला समजून येईल, करेक्ट आहे. पुढं अनुच्छेद से कुछ शब्द देकर संदर्भ में उनका अर्थ खोजना, बरोबर आहे. काही शब्द द्यायचे आणि त्याच्या संदर्भात त्यांचा अर्थ आपण विचारत, हे केलं पाहिजे. परंतु बिना किसी संदर्भ के शब्द के अर्थ पूछना, तर हे या ठिकाणी आपण करायचं नाही, बरोबर ना. शब्द संपत्ती जर आपल्याला तपासायची असेल तर हे करून काहीच फायदा नाही होणार. मग तुम्ही ह्या 3 गोष्टी केल्या पाहिजे, पहिली गोष्ट करण्याची आवश्यकता नाही, बरोबर ना.
करेक्ट सगळ्यांचं, व्हेरी गुड. चला, म्हणजे तुम्ही सगळे ऑप्शन वाचताय बघा, सगळे ऑप्शन तुम्ही वाचता व्यवस्थित, याचा अर्थ तुमचं सगळे ऑप्शन जर तुम्ही व्यवस्थित वाचले म्हणजे पूर्णपणे बरं का, तुम्हाला मी सांगतो की तुमचं 70% तुमचं उत्तर तुम्ही एकदम करेक्ट जाताय. नंतर तुम्हाला तो ऑप्शन पण बघावे लागतील, परंतु सगळे ऑप्शन तुम्ही वाचाल त्यावेळेस शेवटपर्यंत वाचणं गरजेचं आहे. आता बघा प्रश्न काय आहे, देवीना शिक्षिका है अपने विद्यार्थियों को निम्नलिखित अनुच्छेद देते. आता हा एक अनुच्छेद दिलाय, ठीक आहे, हा एवढा अनुच्छेद दिलाय. काय अनुच्छेद आहे कि आज मैं डैश डैश गई और कुछ फल और सब्जियां खरीदा. मैं जानती थी कि बारिश होगी पर मैं डैश डैश लेना भूल गई, रास्ते में भीग गई. आता काय बघा, आज मैं बाजार गई, ठीक है, बाजार गई, कुछ फल और सब्जियां खरीदा, मैं जानती थी कि बारिश होगी, मैं छाता लेना भूल गई और रास्ते में भीग गई. ठीक है, हे आपण शब्द भरले आपल्या अर्थानुसार. ठीक है, वह विद्यार्थियों को सर्वाधिक उपयुक्त शब्दों के माध्यम से रिक्त स्थान की पूर्ती करने के लिए करते. म्हणजे आता इथं काही शब्द दिले असतील, ठीक आहे, आणि त्याच्यामधून सगळ्यात उपयुक्त जे काही शब्द आहेत तर ते या ठिकाणी भरायचे आहेत, सगळ्यात उपयुक्त. ठीक है, मग आता रिक्त स्थान की पूर्ति के लिए देवीना के विद्यार्थियों को क्या करना होगा. देवीना के विद्यार्थियों को क्या करना होगा म्हणजे देवीना शिक्षक आहे आणि तिचे जे विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी काय केलं पाहिजे. पहिला म्हटलंय संदर्भ समजून घ्या आणि सर्वाधिक उपयुक्त शब्द या ठिकाणी जानना होगा. म्हणजे या ठिकाणी संदर्भ समजून घेऊन सगळ्यात उपयुक्त शब्द कोणता आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. नंतर केवल व्याकरण के नियमों को समझना होगा, फक्त व्याकरण नियम समजून घ्या. वाक्य के वाक्य विन्यास को समझना होगा, पाठ की विषय वस्तू को समझना होगा. सांगा बरं काय करावं लागेल. तर काय करावं लागेल, संदर्भ समजून घ्यावं लागेल ना. संदर्भ काय आहे, फळ आणि सब्जी. मग हे फळ आणि सब्जी कुठं जावं लागेल, आपल्याला मंडईत जावं लागेल. नंतर बारिश जर होत असेल तर याचा संदर्भ कशाशी घ्यायचा, तर छत्री, बरोबर. तर मग लक्षात ठेवा, मग असा संदर्भ घेऊन आपण ते शब्द तिथं लिहू शकतो. म्हणून संदर्भ को समजकर सर्वाधिक उपयुक्त शब्द या ठिकाणी शोधावे लागतील. केवळ व्याकरण, वाक्य विन्यासाचा किंवा पाठ की विषय वस्तू काहीही याचा संबंध येत नाही. तर संदर्भ महत्वाचा. प्रश्न क्रमांक 9 समजतंय का, सांगा समजतंय का, कमेंट करा पा समजत असेल तर. म्हणजे तुम्हाला इथं समजणार नाही असं कुठलाच भाग नाही पण या ठिकाणी विचारावं लागतं आम्हाला भी. पूछना तो पडेगा पूछना तो पडेगा. हाँ, नहीं पूछेंगे तो आप भी नहीं बताएंगे और हमें भी नहीं कुछ समझेगा, आपको समझता है या नहीं समझता है. ठीक है, चलो प्रत्यक्ष डायरेक्ट मेथड. ठीक है, डायरेक्ट मेथड में व्याकरण किस प्रकार से पढ़ाई जाते. डायरेक्ट मेथड मध्ये व्याकरण आपल्याला शिकवायचं असेल तर कोणत्या पद्धतीने शिकवतो. हा, छान. कन्सेप्ट बघा, कन्सेप्ट मला समजले ना. आता कन्सेप्ट बघा, याच्यातल्या खूप बारक्या कन्सेप्ट त्या याच पद्धतीने आपल्याला सीटेट मध्ये पण समजून घ्याव्या लागतात. मात्र सीडीपीचं सगळं तुम्ही पाठीमागचं बघून घ्या. ज्यांनी अजून बघितलं नसेल बघा, सुरुवात नसन केलं तर त्यांनी सगळ्यांनी बघून घ्या. ठीक आहे, त्याशिवाय पर्याय नाही. आगमनात्मक तरीके से, निगमनात्मक तरीके से, बिना व्याख्या के, कृत्रिम तरीके से कुठल्या मेथडने शिकवायचं सांगा. व्याकरण डायरेक्ट मेथड मध्ये व्याकरण आपण कोणत्या पद्धतीने शिकवतो. आगमनात्मक इंडक्टिव्ह, बरोबर ना. ह्याला काय म्हणायचं, इंडक्टिव्ह मेथड. आणि ही निगमनात्मक म्हणजे डिडक्टिव्ह. ठीक आहे, तर व्याकरण आपल्याला काय कोणत्या पद्धतीने शिकवायचं, तर इंडक्टिव्ह मेथडने व्याकरण पण शिकवावं लागतं किंवा शिकवतो. प्रत्यक्ष विधीमध्ये पण आपण इंडक्टिव्ह मेथडने आगमनात्मक विधीने शिकवतो. करेक्ट. पुढचा प्रश्न, पाठ्यक्रम डिजाइन में प्रस्तुतीकरण अपने आप किससे संबंधित है. आता पाठ्यक्रम आपण डिझाईन करतो, बरोबर ना. पाठ्यक्रम डिझाइन त्याच्यामध्ये काय प्रेजेंटेशन आहे ते कशाशी संबंधित आहे, अपने आप में किससे संबंधित है. वे प्रक्रिया जिनसे कोश विषय और व्याकरण विषय वस्तू का चयन किया जाता है. म्हणजे ही एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये कोश विषयक असेल किंवा जे व्याकरण विषयक विषय वस्तू कंटेंट आहे त्याची पण निवड केली जाते. नंतर वेद सिद्धांत, अशा प्रकारचे काही सिद्धांत असतात ज्याच्यामध्ये विषय वस्तू का संयोजन
म्हणजे विषय वस्तू जी काय असेल त्याचं आपण काय करतो, ऑर्गनायझेशन करतो आणि त्याचा क्रम या ठिकाणी पण निर्धारित करतो. नंतर तिसऱ्यामध्ये म्हटलंय सूचना प्रस्तुत करणे की तकनीक, म्हणजे जे मुलांना आपण इन्स्ट्रक्शन देणार आहेत तर त्याची मेथड सांगितली जाते, टेक्निक सांगितले जातात. भाषा शिक्षण की विशिष्ट प्रक्रियाओं का इस्तेमाल करणं, म्हणजे भाषा शिक्षणाची काही विशिष्ट एक प्रोसिजर आहे तर त्याचा वापर केला जातो. सांगा बरं, पाठ्यक्रम डिझाईन करत असताना जे प्रस्तुतीकरण आहे, प्रेझेंटेशन आहे, बरोबर, त्याच्यामधलं ते कशाशी संबंधित आहे? बघा, व्यवस्थित विचार करा, व्यवस्थित विचार करा, घाई गडबड न करता. बघा, आता आपण काय करतो, आपलं जे काही पाठ्यपुस्तक आहे किंवा जो काही अभ्यासक्रम आहे तो डिझाईन करतो, बरोबर. डिझाईन केल्यानंतर त्याच्यामध्ये काही प्रेझेंटेशन जो भाग असतो तर तो कशाशी संबंधित असतो, म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंट काय करायचंय. तर लक्षात घ्यायचं की आपण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे काही विषय वस्तू आहेत त्या घेतल्या, बरोबर ना. म्हणजे विषय वस्तू म्हणजे तुमचं सगळंच आलं, मग तुमचं व्याकरण आलं, तुमचे मग बाकी जे काही धडे असतील, पद्य गद्याचे जे काही भाग आहेत ते सगळे आले, लेखनाचे भाग आले, ऍक्टिव्हिटी आल्या वेगवेगळ्या प्रकारचे, सगळं त्याच्यामध्ये आले. परंतु सगळ्यात महत्वाचं आपण प्रेझेंटेशन मध्ये त्याची मांडणी कशा प्रकारे आहे, बरोबर ना. मांडणी करावं लागेल ना, तुम्ही टॉप टू बॉटम करणार की बॉटम टू अप करणार, तर ह्या मेथडचा तुम्हाला तिथं वापर करावा लागेल. आता जर समजा आपण पहिलीचं पुस्तक बघितलं, बरोबर, मराठीचं पुस्तक बघा किंवा समजा तुम्ही एखादं इंग्रजीचं पुस्तक बघा, बरोबर, किंवा हिंदीचं कोणतंही पुस्तक बघा, त्याच्यामध्ये आपण बॉटम अप मेथडने जातो. बॉटम अप मेथडने म्हणजे लक्षात घ्या की आधी आपण त्याच्यामध्ये काय करतो, आधी समजा कविता टाकणार तिथं, किंवा समजा शब्दाने चित्र टाकणार, बरोबर, काही वाक्य टाकणार, काही चित्रावरून मग गोष्टी वगैरे असतात, आणि नंतर मग हळूहळू आपण काय करतो, त्या एकदम मुळाक्षराकडे येत असतो. म्हणजे ही बॉटम अप मेथड आपण तिथं वापरत असतो. म्हणजे आता हे कशावर आधारित असतं, तर हे मुलांचा जो वयोगट असतो किंवा जी इयत्ता आहे त्याच्यावरती आधारित तुम्ही कोणती मेथड वापरणार ते हे बघता, बरोबर. मग त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन आहे ना, प्रस्तुतीकरण, तुम्हाला तो अभ्यासक्रम कशा प्रकारे प्रेझेंट तुम्हाला करायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे की हे अशा प्रकारचे सिद्धांत असतात ज्याच्यामध्ये आपला जो विषय वस्तू आहे त्याचं ऑर्गनायझेशन करावं लागतं, संयोजन करावं लागतं, आणि त्याचा तुम्हाला क्रम निर्धारित करावा लागतो. तुमचा तो क्रम कशा प्रकारचा असायला पाहिजे, आणि हेच या ठिकाणी तुमचं प्रस्तुतीकरणामध्ये महत्वाचं असतं. तुमचं प्रेझेंटेशन तुम्ही ते कशामध्ये करणार आहे, लक्षात आलं. म्हणून आता इथं हे येतो, ऑप्शन क्रमांक 2 येतो. एक मध्ये काय म्हटलंय, ही अशा प्रकारची प्रक्रिया आहे की कोश विषय म्हणजे काय, डिक्शनरी, आणि फक्त व्याकरणिक विषय वस्तूंची फक्त इथं काय करायची, निवड करायची नाही. निवड करणं म्हणजे या ठिकाणी प्रस्तुतीकरण नाही. लक्षात आलं. प्रस्तुतीकरण म्हणजे तुम्ही त्याच्यात मांडणी तुमची कशी असेल, लक्षात आलं, मांडणी कशी असेल. म्हणून लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 इथं करेक्ट उत्तर येणार. ओके. आणि इथं सूचना आहे प्रस्तुत करणे की तकनीक, म्हणजे तुम्ही इन्स्ट्रक्शन कशा प्रकारे द्यायच्या, म्हणजे एखादा धडा आटल्यानंतर खाली शिक्षकांना सूचना असतात, शिक्षकांसाठी या सूचना, म्हणजे यांसाठीचं पुस्तक बघा, कोणतंही पुस्तक बघा, आपलं बालभारतीचं पुस्तक बघा, खाली शिक्षकांसाठी सूचना असतात की एखादी जे इन्स्ट्रक्शन द्यायचे असेल तर ती कशा प्रकारे द्या, कोणती ऍक्टिव्हिटी करून घ्या, अशा प्रकारच्या तिथं सूचना असतात. त्याला आपण प्रेझेंटेशन म्हणत नाही, त्या सूचना असतात. ठीक आहे. भाषा शिक्षण की विशिष्ट प्रक्रिया का इस्तेमाल करणं, तर हे याच्यामध्ये येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 याच्यामध्ये करेक्ट उत्तर येतं. समजलं. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 11. वाचन म्हणजे बोलणे आणि शारीरिक क्रियाओं के समन्वयन पर आधारित भाषा शिक्षण विधि कौन सी है. बोलणं, ठीक आहे, बोलणं आणि शारीरिक क्रिया, फिजिकल ऍक्टिव्हिटी, तर याच्या समन्वयावरती आधारित कोणती विधी आहे. सोपा प्रश्न आहे बघा, खूप सोपा आहे प्रश्न. फक्त बघा तुम्हाला ऍप्लिकेशन करता येते का, ऍप्लिकेशन करता येते का तुम्हाला. ऍप्लिकेशन करायला आपण शिकवलंय. ऍप्लिकेशन प्रत्यक्ष विधी आहे, समग्र भौतिक प्रतिक्रिया आहे, स्थितीपरक उपागम आहे की संरचनात्मक उपागम आहे. पाटील सर, आशा मॅडम, रेणुका मॅडम, वा 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 वा, क्या बात आहे. काय म्हणायचं याला, टोटल फिजिकल, बरोबर, रिस्पॉन्स, म्हणजेच याला काय म्हणतो, TPR मेथड, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करता, बोलणे आणि शारीरिक काय असते पा, क्रिया, यांच्यामध्ये काय असतो पा, समन्वय असतो, बरोबर. त्याला म्हणायचं समग्र भौतिक प्रतिक्रिया, म्हणजे टोटल फिजिकल रिस्पॉन्स. टोटल फिजिकल रिस्पॉन्स याचा एक प्रकार म्हणजे कवायत, बरोबर, सावधान विश्राम. ओके. चला सोपी बघा. पुढे बघा, भाषा की कक्षा का परिवेश किस तरह का नहीं होना चाहिए.
भाषा की कक्षा का परिवेश, भाषेच्या वर्गाचं वातावरण कोणत्या प्रकारचं नको, कोणत्या प्रकारचं नको यापैकी. बाल अनुकूल, बाल अनुकूल असायला पाहिजे. सजीव व सक्रिय, सजीव पण पाहिजे सक्रिय पण पाहिजे. संसाधन पूर्ण पाहिजे, तानाशाही, हुकुमशाही. बघा तुमचं किती जणांचं उत्तर करेक्ट येतंय. ओके चला पटपट पटपट उत्तर द्या. वा मस्त, खूप छान. घाई नाही केली की बघा तुमची उत्तर जवळ 99% तुमचे करेक्ट येतात. घाई केली की उत्तर आपली चुकतायत बघा, है ना. हा सपना मॅडम तरी मला कोणतरी फसायला पाहिजे. सपना मॅडम फसला तुम्ही. काय म्हटलंय बघा, नको, परिवेश नको म्हटलंय आपल्याला. निगेटिव्ह आहे ना, कुठल्या प्रकारचा वातावरण नकोय आपल्याला ते म्हटलंय. हा चला परत तुम्ही उत्तर करेक्ट दिलं. तर तुम्हाला बाल अनुकूल पाहिजे, बरोबर ना. मुलांना अनुकूल पाहिजे, सजीव पाहिजे आणि ते सक्रिय म्हणजे ऍक्टिव्ह पाहिजे. संसाधन पूर्ण पाहिजे म्हणजे साहित्य त्याच्यामध्ये पाहिजे. तानाशाही पाहिजे का, तर तानाशाही नको, हुकुमशाही नको. म्हणजे फक्त शिक्षकांनीच बोलायचं हे नको, शिक्षकांनीच बोलायचं हे नको. त्याच्यामध्ये सगळ्यांना आपण लोकशाही प्रकारचं वातावरण आपल्या वर्गामध्ये असायला पाहिजे भाषेच्या बाबतीमध्ये. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 काय येणार आहे या ठिकाणी, चुकीचा येईल. म्हणजे आपल्याला नको आहे ते वातावरण. ओके महेश पाटील सर काही अडचण नाही, नेट गेलं होतं आमचंही, कधी कधी जातं पावसामुळे जातं नेट. ठीक आहे चला. नाही नाही आपल्याला वाचायचंय हो, व्यवस्थित वाचायचे, बाकी काही नाही करायचं. जास्त आपल्याला काही करायची गरज नाही, समजून फक्त घ्यायचंय, गडबड नाही करायची, याच गोष्टी आपल्याला करायच्यात. निम्नलिखित में से किसकी उत्पत्ति भाषा की प्रकृति और सामाजिक संदर्भ में पाठ्य सामग्री की भूमिका के विधा सिद्धांत से हुई है. विधा सिद्धांत से हुई है. कशाची उत्पत्ती, कशाची ठिकाणी निर्मिती, प्रकृती म्हणजे काय नैसर्गिकता, आणि जी सामाजिक संदर्भ आहे, सामाजिक संदर्भामध्ये जे पाठ्य सामग्री आहे, पाठ्य सामग्रीची भूमिका के विधा सिद्धांत से हुई है. विधा सिद्धांत से हुई है. ठीक आहे. विधा सिद्धांत म्हणजे पण जिनर थेरी, तर विधा सिद्धांत म्हणजे पण जनरेटिव्ह. ठीक आहे, निर्मिती आपण म्हणतो, जनरल थेअरी म्हणू. तर से हुई है. बघा प्रश्न समजून घ्या की कशाची उत्पत्ती, प्रकृती आणि सामाजिक संदर्भामध्ये पाठ्य सामग्रीची भूमिका, बरोबर ना. सामाजिक संदर्भामध्ये पाठ्य सामग्रीची भूमिका के विधा सिद्धांत म्हणजे जे जनरल थेअरी आहे तर त्याच्यातून पास झालेली आहे. ऑप्शन पहिला आहे म्हणला पहा, पाठ्य सामग्री आधारित निर्देश. ठीक आहे, कंटेंट बेस्ड. नंतर समग्र भाषा म्हणजे पहा होल. ठीक आहे, होल लँग्वेज. विषय वस्तू म्हणजे पहा कंटेंट बेस्ड आणि विषय वस्तू. आणि परामर्श कोश म्हणजे सजेस्टिपेडिया. ठीक आहे, सजेस्टिपेडिया. विधी सिद्धांत म्हणजे पहा जनरेटिव्ह. ठीक आहे, जनरेटिव्ह सिद्धांत किंवा जनरल सिद्धांत. आता बघा हे टेक्स्ट पाठ्य सामग्री म्हणजे लक्षात ठेवायचं, ही पहा टेक्स्ट बेस्ड. ठीक आहे, काय आहे पहा टेक्स्ट बेस्ड, आणि ही पहा कंटेंट बेस्ड आहे. काय पाहि याला कंटेंट बेस्ड म्हणायचं. आणि ही पहा सजेस्टिपेडिया आहे, पहा सजेस्टिपेडिया. आता बघा याच्यामध्ये काय म्हटले, प्रकृती. प्रकृती म्हणजे काय, थोडक्यात नैसर्गिक आहे, आणि जे सामाजिक संदर्भामध्ये म्हणजे सामाजिक संदर्भ इथं महत्वाचा आहे, आणि त्याच्यामध्ये ही पाठ्य सामग्रीची भूमिका आहे, ज्याच्या माध्यमातून म्हणजे जो विधा सिद्धांत जनरल थेअरी आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पण निर्माण झालेली आहे. आता बघा इथं पहिलं म्हटलं की टेक्स्ट, बरोबर ना, टेक्स्ट बेस्ड इन्स्ट्रक्शन.
टेक्स्ट बेस्ड इन्स्ट्रक्शन, समग्र भाषा, होल लँग्वेज, विषय वस्तू आधारित निर्देश आणि परमार्श कोश. आता बघा आपण हे परमार्श कोश म्हणजे काय की ज्याच्या माध्यमातून सजेशन सल्लेपात दिले जातात. नंतर विषय वस्तू आधारित म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्ही एखादा विषय निवडता आणि त्याच्यावर आधारित तुम्ही ते कंटेंट प्रोव्हाइड करता. विषय म्हणजे काय, समजा एखाद्या धड्यामधून मुलांना हे काही एखादी गोष्ट द्यायची असेल, एखादं मूल्य शिकवायचं असेल तर हे तुमचं कंटेंट बेस्ड. होल भाषा म्हणजे होल लँग्वेज अप्रोच. होल लँग्वेज अप्रोच याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तर संपूर्ण भाषेचा अर्थ समजणं गरजेचं असतं. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी देत असता. आणि ही आहे टेक्स्ट बेस्ड निर्देश किंवा ठिकाणी याला आपण पाठ्य सामग्री आधारित निर्देश म्हणू. ठीक आहे, आता याच्यामध्ये हा विधान सिद्धांत म्हणजे जनरल सिद्धांत आहे, याच्या आधारावरती आपण पाठ्य सामग्री आधारित निर्देश या ठिकाणी देत असतो. म्हणजे काय, टेक्स्ट बेस्ड म्हणजे थोडक्यात काय आपण म्हणू की आपण म्हणतो बघा की समजा मुलं जे आहेत, मुलांना आधी डायरेक्टली काय येतं, वाक्य बोलता येतं, बरोबर ना. म्हणजे थोडक्यात ते आधी 5 शब्द बोलतील, नंतर 2 शब्द बोलतील, नंतर डायरेक्टली वाक्य बोलतील. म्हणजे कुठल्या पद्धतीने, प्राकृतिक पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने, म्हणजे ह्या जनरल मेथडने, म्हणजे निर्मिती डायरेक्ट कशातून होणार आहे, तर डायरेक्टली वाक्य बोलतील. म्हणजे मुलं शाळेमध्ये यायच्या आधी काय करणार, वाक्य बोलायला शिकतील. आणि म्हणून आपण काय म्हणतो की मुलांना डायरेक्टली शब्द किंवा जे मुळाक्षर आहेत ते न शिकवता डायरेक्टली वाक्य बोलायला सांगा किंवा डायरेक्टली एखादं वाक्य द्या, वाक्य त्यांना शिकवा, बरोबर. म्हणजे कुठल्या बेसिसवरती, या सामाजिक संदर्भातून. कुठल्या बेसिसवरती, तर सामाजिक संदर्भातून. कारण जे काही सामाजिक आपण काय म्हणतो, सामाजिक जे काही इंटरॅक्शन असतं, सामाजिक इंटरॅक्शन हे पूर्णपणे वाक्यावरती आधारित असतं. म्हणजे समजा ती जे लहान मुलं आहेत ते डायरेक्टली बोलायला शिकतात, मोठे मोठे वाक्य ते बोलू शकतात आणि ते अर्थपूर्ण त्यांच्यातून संभाषण होतं. यालाच काय म्हणायचं, विधान सिद्धांत किंवा याला आपण नैसर्गिक सुद्धा म्हणू शकतो. याला काय म्हणू शकतो आपण नैसर्गिक मेथड सुद्धा आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. जनरल थेरी किंवा या ठिकाणी नैसर्गिक सिद्धांत म्हणू शकतो. नैसर्गिक सिद्धांत काय सांगतो की मुलं या ठिकाणी डायरेक्टली वाक्य अर्थपूर्ण ते बोलू शकतात आणि मग तेच या ठिकाणी शिकवायचं. म्हणजेच टेक्स्ट सामग्री आधारित निर्देश किंवा टेक्स्ट बेस या ठिकाणी निर्देश द्यायचे. लक्षात आलं. म्हणजे डायरेक्टली वाक्यावरती पूर्ण वाक्य त्यांना सांगायचं, त्याच्यावरती आधारित आपण त्यांना इन्स्ट्रक्शन द्यायचं, ज्याच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण होतं. आणि सामाजिक संदर्भ सांगितला. लक्षात आलं, तुम्हाला समजलं का. ठीक आहे, तर हे पाठ्य सामग्री आधारित म्हणजे टेक्स्ट बेस्ड. समजलं का. बघा जे सांगितलं ते समजलं का. विधान सिद्धांत म्हणजे जनरल थेरी किंवा आपण नैसर्गिक म्हणा, नैसर्गिक थेरी. आणि याच्या माध्यमातून आपण काय करतो, जी प्रकृती आहे, नैसर्गिकता आहे, मुलं ते समजून घेतात आणि त्याच म्हणजे वाक्याच्या आधारावर त्यांना काय करायचं, शिक्षण द्यायचं. ओके, सांगा समजलं असेल तर विचारा. आपण परत एकदा इथं बघूया. चला प्रश्न क्रमांक 14. कि भाषा के विविध प्रकार जो दूसरों से केवल उच्चारण में ही भिन्न नहीं होते. बघा भाषाचे अशा प्रकारचे विविध प्रकार असतात, ते दुसऱ्यांपासून फक्त उच्चारणात त्या ठिकाणी वेगळे नसतात, भिन्न नाही होते, बल्कि त्याच्यामध्ये शब्द भंडार, शब्दसंपत्ती, व्याकरण आणि शब्दांचा क्रम याच्यामध्ये सुद्धा एक भिन्नपणा असतो किंवा वेगवेगळे असतात. तर हे काय असतात, भाषेचे विविध प्रकार असतात. तर मग यांना आपण काय म्हणून ओळखतो. बोली, उच्चारण लहजा पाहिजे होता, उच्चारण लहजा पाहिजे होता, अपबोली आणि विशिष्ट शब्दावली. नाही, समग्र भाषा नाही. पहिला ऑप्शन. ठीक आहे, याला आपण काय म्हणणार, डायलेक्ट म्हणणार, बरोबर ना. काय म्हणणार, डायलेक्ट म्हणणार. ठीक आहे, काय म्हणणार आपण त्याला लहेजा म्हणतो म्हणजे डायलेक्ट. नंतर हे उच्चारण लहेजा म्हणजे ऍक्सेंट, याला काय म्हणणार, ऍसेंट म्हणणार. काय म्हणणार, ऍक्सेंट म्हणणार, ऍसेंट. नंतर इथं स्लँग्स म्हणणार. काय स्लँग्स आणि विशिष्ट शब्दावलीला आपण काय म्हणतो, जार्गॉन. ठीक आहे, जार्गॉन म्हणतो. मग सांगा की या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा असतात त्या फक्त उच्चारणामध्येच, म्हणजे उच्चारण त्यांचं वेगळं नसतं, तर शब्द संपत्ती वेगळी असते, व्याकरण वेगळं असतं आणि शब्दांचा क्रम सुद्धा या ठिकाणी वेगवेगळा असतो. वेगवेगळा आपण बघतो, तर त्याला या ठिकाणी काय म्हटलं जातं, तर त्याला आपण बोली म्हणतो. काय म्हणतो, बोली. बघा बोलीमध्ये शब्द भंडार वेगळा असतो. म्हणजे समजा तुम्ही बघा बोल्या बघा वेगवेगळ्या, आपली समजा खानदेशी भाषा असेल किंवा समजा आपण म्हणू कोकणी भाषा असेल, तर याच्यामध्ये बघा किंवा कोल्हापूरची भाषा असेल, बरोबर, कोल्हापुरी असेल, काय म्हणून आपण नागपुरी असेल, नगरी भाषा असेल, बरोबर ना. त्याच्यामध्ये काय तिला शब्द भांडार पण वेगळाच असतो ना, म्हणजे शब्द संपत्ती वेगळी असते, व्याकरण वेगळं असतं, शब्दांचा क्रम सुद्धा कधी कधी वेगळा बोलला जातो.
म्हणजे आपण असं म्हणतो ना, जेवायलाय का, जेवावलाय, या जेवायला, अशा प्रकारचे शब्द आपण तिथं वापरतो. तर ती एक बोली असते. काय असते पहा, बोली भाषा असते. ऑप्शन क्रमांक 1. उच्चारण म्हणजे मग तुमचं ते ऍक्सेंट वेगवेगळे असतात. म्हणजे थोडक्यात तुमचा शब्द भांडार वेगळा असेल किंवा सारखा असेल, व्याकरण सारखं असेल, शब्दक्रम सारखा असेल, परंतु उच्चारण वेगळं असतं. म्हणजे आपण ते म्हणतो अमेरिकन ऍक्सेंट वेगळे आहेत, ब्रिटिश ऍक्सेंट वेगळे आहेत. आपण भारतामध्ये आपण इंग्लिश वेगळ्याच भाषेमध्ये बोलतो, ते उच्चारण असतं, ऍक्सेंट असतात. अपबोली म्हणजे फक्त चुकीची बोलती. विशिष्ट शब्दावली म्हणजे विशिष्ट शब्दच वापरणं. लक्षात आलं. ऑप्शन क्रमांक 1 ही बोली असते. प्रश्न शेवटचा प्रश्न आहे आर्मी. आता बघा, हे आपली ज्या काही आपण मेथड बघितल्या त्याच्यामधला हा प्रश्न बघा. आर्मी विधी और किस नाम से जानी जाते. सांगा आता, आर्मी विधी, आर्मी मेथड आपण कोणत्या नावाने ओळखतो. श्रव्य भाषिक विधी, ऑडिओ लिंग्वल मेथड. ठीक आहे, ऑडिओ लिंग्वल. त्यानंतर प्रत्यक्ष डायरेक्ट मेथड, सजेस्टिव्ह आणि समग्र म्हणजे टीपीआर. बरोबर, व्हेरी गुड, खूप छान. म्हणजे तुम्ही आपला सेशन बघितलाय पाठीमागचा, त्याला आपण श्राव्य भाषिक विधी म्हणतो. म्हणजे आर्मी विधी म्हणजे जे आर्मी मधले जवान आहेत त्यांना दुसऱ्या देशातली भाषा शिकवण्यासाठी तर ही ऑडिओ लिंग्वल मेथड किंवा आर्मी मेथड या ठिकाणी म्हणजे त्याची निर्मिती केली गेली. बरोबर ना, ते श्राव्य भाषिक विधी. लक्षात आलं. अशा प्रकारचे बघा हे 15 प्रश्न. याच्यामध्ये बरेच या ठिकाणी प्रश्न, बऱ्याच कन्सेप्ट तुम्हाला नवीन होत्या. ठीक आहे, तर त्या नवीन कन्सेप्ट तुम्हाला समजल्या असतील. समजल्या का सगळ्यांनी या ठिकाणी सांगा. सगळ्या कन्सेप्ट समजल्या का व्यवस्थित. एखादा प्रश्न समजला नसेल तर तुम्ही विचारू शकता. आपण परत एकदा बघूया. बघा, प्रश्न समजून घेतले, प्रश्न व्यवस्थित समजून घेतले, त्याचा अर्थ व्यवस्थित तुमच्या लक्षात आला ना, तर प्रश्नांची उत्तर तुमच्या जवळजवळ तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरापर्यंत पोहोचता. सीटेट मध्ये ही खासियत आहे. जास्त डोक्याला ताण नाही लावायचा, फक्त समजून घेण्यावरती भर द्यायचा. प्रश्नांची उत्तर तुमची बरोबर येतात. प्रश्न क्रमांक 14 चे सर्व ऑप्शन रेणुका मॅडम हो तुम्ही यूज करू शकता. बघा, याच्यामध्ये काय बोली म्हटले ना, इथं उच्चारण लहजा म्हणतात. म्हणजे फक्त इथं उच्चारणामध्ये बदल असतो ना. एखादा शब्दाचा उच्चारण कसा आहे, बरोबर ना. म्हणजे एखादा शब्द आपण बोलो, समजा या ठिकाणी आय एम समजा आहे, तर बघा काही भाषेमध्ये एम म्हणतात, एम म्हणतात, फक्त एम म्हणतात, झालं आय एम झालं. ठीक आहे, म्हणजे हा उच्चारणाचा लहजा असतो. म्हणजे आपण काय म्हणतो की ते शब्द कशा पद्धतीने उच्चारले जातात, तर हे फक्त उच्चारणामध्ये वेगळेपण असतं. ही अपबोली म्हणजे परत स्लँग्स असतील. ठीक आहे, अपबोली. ठीक आहे, चुकीची बोली असेल. आणि विशिष्ट शब्दावली म्हणजे समजा एखादा विशिष्ट शब्द आपण त्याच्यामध्ये वापरतो. म्हणजे काही त्या भाषा असतात की त्याच्यामध्ये फक्त विशिष्ट शब्द आपण वापरतो. म्हणजे काही ठिकाणी असतात बघा, फक्त विशिष्ट शब्द बोलला जातो त्याच्यासाठी, तर ते आलं. परंतु बोलीमध्ये काय असणार आहे, बोलीमध्ये उच्चारण सुद्धा वेगळं असतं. बरोबर ना, बोलीमध्ये उच्चारण वेगळं असतं. तुम्ही बघा, समजा कोल्हापुरी भाषा घ्या किंवा समजा तुम्ही लातूरची भाषा घ्या किंवा समजा नगरी भाषा घ्या किंवा पुणेरी भाषा घ्या. ठीक आहे, म्हणजे जवळजवळ भाषेचे शब्द भांडार वगैरे सुद्धा काही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे असतात. त्यांचं उच्चारण पण वेगवेगळं असतं. ठीक आहे, उच्चारण पण वेगळं असतं. त्यांचा क्रम सुद्धा वेगळा असतो. शब्दांचा जे काही वाक्यरचना असते ती सुद्धा वेगवेगळी असते, बघायला मिळते वेगवेगळी. तर त्या बोली असतात. त्या काय असतात बोली असतात. आगमन विधी आणि तुमचं निगमन विधी याबद्दलचा आपण एक व्हिडिओ अपलोड केलाय, तो बघून घ्या सर. ठीक आहे, आगमन विधी आणि विगमन विधी. ठीक आहे, तर तो व्हिडिओ एकदा तुम्हाला बघून घ्या, तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, काही अडचण नाही. आणि त्याच्यामध्ये आपण विथ थिअरी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, आपण मराठीमध्ये टाकलेला तो व्हिडिओ, तो बघून घ्या एकदा सर. सीटेटचे फॉर्म अजून सुरू झालेले नाहीत